नमस्कार मित्रांनो. मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. मित्रांनो, आपण गेल्या काही दिवसांमध्ये अनेक बातम्या ऐकल्या आणि मोदीजींनी ज्या नव्या ट्रेन्स सुरू केल्या, त्या ट्रेन्समुळे रेल्वेच्या प्रवाशांचा किती मोठा फायदा झालेला आहे, त्याच्याबद्दलच्या अनेक कथा आपण वाचल्या. ह्या ट्रेन्स ज्या आहेत त्या अनेक सुखसोयींनी परिपूर्ण आहेत. त्याच्यामध्ये उत्तम सोयी आहेत. आणि प्रवाशांनी देखील त्याच प्रमाणे त्या सुविधांचा उपभोग घ्यावा अशी एक अपेक्षा सरकार करत असतं. विकास ही एक संकल्पना अशी आहे, की जी ज्यांच्यासाठी म्हणून राबवली जाते त्यांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे आणि तो चांगला म्हणजे पुढच्या पिढ्यांपर्यंत ती जी फॅसिलिटी सरकार उभी करतं, तिचा लाभ पुढेपर्यंत मिळत राहावा ही कल्पना असते. अ, एक भारतासारखा जो खंडप्राय देश आपण म्हणतो आणि या देशामधल्या लोकांना सुलभ प्रवासासाठी म्हणून अनेक सोयी उपलब्धच नव्हत्या कित्येक दिवस. एक तर रस्त्यांचं जाळं नव्हतं. रेल्वे सुद्धा नेटवर्क उभं होतं त्याचं. म्हणजे ज्याला आपण म्हणू इन्फ्रास्ट्रक्चर बऱ्यापैकी होतं, परंतु अनेकदा ट्रेन उपलब्धच नव्हत्या. तिथून कुठून ट्रेन सोडल्या जात नसत. तेव्हा अशा प्रकारे जिथे आवश्यकता आहे, तिथे या सोयी उपलब्धही नव्हत्या. अशा पद्धतीने जनता एक प्रकारचं एक आपण म्हणू की एक अभावपूर्ण आयुष्य जगत होती. अशीच एक कथा परवा माझ्या वाचनामध्ये आली आणि ती तुम्हाला सांगावीशी वाटली. त्याच्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ आज मी बनवते आहे. निकुंडा नावाचं एक गाव आहे. नरसंपेटा म्हणून मतदारसंघाचं नाव आणि आंध्रच्या वरंगळ ह्या जिल्ह्यामध्ये हे गाव येतं. ह्या गावामधून रेल्वे जरूर जाते. परंतु त्या गावातल्या लोकांची तक्रार अशी आहे, की ज्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी जाणाऱ्या ट्रेन्स आहेत. उदाहरणार्थ तिरुपती असेल, हैदराबाद असेल किंवा अन्य काही त्यांची महत्त्वाची जी ठिकाणं आहेत, त्या ठिकाणी जाण्यासाठीच्या ट्रेन्स आमच्या गावावरून आम्हाला जाताना दिसतात, पण त्या आमच्यासाठी कधी थांबतच नाहीत. ह्याच्यामुळे आमची खूप मोठी गैरसोय होते. तर ह्या निकुंडा गावचे जे लोक आहेत, यांची ही सततची तक्रार जी आहे, ती ते रेल्वेच्या ऑफिसर्सच्या कानी घालत असतात. परंतु अनेकदा त्याचा फायदा मात्र काही त्यांना मिळत नाही. मी असं म्हणत नाही, की प्रत्येक छोट्या-मोठ्या स्टेशनवरती गाड्या थांबवणं ही किती अशक्यप्राय गोष्ट आहे, हे आपल्याला माहिती आहे. परंतु ज्याला आपण म्हणतो पॅसेंजर ट्रेन्स असतील किंवा अशाच पद्धतीच्या जर का कमी वेगाने धावणाऱ्या गाड्या असतील, काही ना काही त्यांची सोय त्याच्यामध्ये व्हावी. किंबहुना त्यांच्या गावापासून जर का त्यांना दुसऱ्या कुठल्या स्टेशनपर्यंत न्यायची व्यवस्था झाली, जिथून या मोठ्या ट्रेन्स मिळू शकतात, तरी देखील ती मंडळी कदाचित खुश झाली असती. नुकताच एक रेल्वे ऑफिसर्स आहेत, त्यांनी गुंटूर ते हैदराबाद अशी जी एक अ, आगगाडी धावते, तिला या गावामध्ये एक स्टॉप दिला. निकुंडा गावामध्ये ही गाडी थांबायला लागली. पण त्या ऑफिसर्सनी सर्व गावकऱ्यांना तंबी दिली, की लक्षात ठेवा, की इथून जर का तिकीटं काढणारे लोक नसतील, तर आम्हाला ही सोय भविष्यामध्ये देता येणार नाही. आम्ही 90 दिवस काय होतंय ते बघू आणि त्याच्यानंतर निर्णय घेऊ. हे ऐकल्यानंतर गावकऱ्यांची तारांबळ झाली आणि मग ही जी काही अगदी ज्याला आपण म्हणू दुर्लभ अशी सोय आपल्याला मिळालेली आहे, ती टिकवायची कशी ह्याच्यावरती गावकऱ्यांनी विचार करायला सुरुवात केली. ती क्षुल्लक गोष्ट आहे ना मित्रांनो, आपल्यासाठी क्षुल्लक वाटते, पण त्या गावासाठी खूप मोठी गोष्ट आहे. एक गाडी गुंटूर हैदराबाद जाणारी गाडी आपल्या गावामध्ये रोज थांबावी याची आस असलेले ते गावकरी आहेत. आणि मग त्यांच्यासाठी अट काय आहे, की त्या गावानी तिथे जर का उतरणारी माणसं नसतील, म्हणजे तिकीट काढणारे लोक नसतील, तर मग ही सुखसोयी तुम्हाला देता येणार नाही, असं रेल्वे अधिकारी म्हणतात. रेल्वे अधिकाऱ्यांनाही आपण चुकीचं ठरवू शकत नाही. पण मग गावकऱ्यांनी काय करावं? त्यांना त्या गाडीची इतकी आवश्यकता आहे मित्रांनो, की गावकऱ्यांनी मिळून ₹25,000 जमा केले. ₹25,000 जमा केली आणि त्या पैशामधून ते रोजच्या रोज काही तिकीटं त्या गाडीची बुक करत असतात. जेणेकरून ही जी
सुखसोय आहे ती भविष्यामध्ये उपलब्ध व्हावी. म्हणून ह्या 90 दिवसामध्ये त्यांना एक रेकॉर्ड तयार करून दाखवायचा आहे, की हो इथेही पॅसेंजर्स येतात, उतरतात. लक्षात घ्या, की अशा पद्धतीने जर का त्यांना ₹25,000 जमा करावे लागले असतील, तर रेल्वेचं काही गणित असेल, रोजची 10 तिकीटं खर्च झाली पाहिजेत, 100 झाली पाहिजेत. त्यांच्या हिशोबानुसार जर का तिथे उतरणारी तेवढी माणसं नसतील, तर ती सुखसोय आपली आपली हातातून निसटणारी ह्याची गावकऱ्यांना इतकी खात्री होती, की त्यांनी हे ₹25,000 जमा केले आणि ते कसंही करून का होईना, पण त्याची तिकीटं काढतात. कारण एक लक्षात घ्या याचाच अर्थ असा, की रेल्वे अधिकारी जे आहेत, ते तिकीटं बुक झाली का एवढंच बघतात. प्रत्यक्षामध्ये माणसं किती त्याच्यात चढतात, उतरतात ह्याचा हिशोब कदाचित ठेवला जात नाहीये. एका छोट्याशा गावामध्ये लोकांनी ₹25,000 जमा करणं ही किती कठीण गोष्ट आहे, हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण एक साधा जर का संदर्भ बघितला ना, तर आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडा होईल. या देशामध्ये मोदी सरकार आल्यानंतर दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ₹2,000 जमा करण्याची एक सुविधा त्यांनी दिली. कोविड काळामध्ये तुम्हाला आठवत असेल. हे ₹2,000 दर 4 महिन्यांनी त्या शेतकऱ्याला मिळतात. वर्षभरातून ₹6,000 मिळतात. पण ह्याचाच अर्थ असा, की दरमहा ₹500 ची जी सोय दिलेली आहे मोदी सरकारनी, ती सुद्धा खूप मोठी सोय आहे त्या शेतकऱ्यासाठी. शेतकऱ्याच्यासाठी ही सोय मोठी का असते? कारण त्याच्या हातामध्ये कॅश पैसा नसतो आणि कुठे ना कुठेतरी त्या माणसाला खर्च तर करावा लागतो आणि त्याच्यासाठी जर का पैसा हातात नसेल, तर अनेक गोष्टी करता येत नाहीत आणि ही निकड ओळखून मोदी सरकारने त्यांना अशा पद्धतीने ₹6,000 अर्थसहाय्य पोहोचवलेलं होतं कोविड काळामध्ये हे तुम्हाला आठवत असेल. हे कशासाठी संदर्भ देतेय, की एखादं जे छोटंसं गाव असतं, त्या गावामध्ये महिना ₹500 सुद्धा ही केवढी मोठी रक्कम समजली जाते, ह्याचा एक अंदाज यावा म्हणून मी तुम्हाला अ, हा आकडा सांगितला. आता लक्षात घ्या तुम्ही या छोट्या गावामध्ये जर का लोकांनी ₹25,000 जमा केले असतील, तर परत एकदा कल्पना करा, की समजा हे जे गाव आहे, ते जर का 1000 वस्तीचं गाव आहे, तर त्यांना ₹25-25 माणशी ₹25 म्हणजे कुटुंबाचे ₹1,200 त्यांनी त्या निधीमध्ये टाकलेले आहेत. न जाणो कधी आज मला या ट्रेननी जायचं नाहीये, पण कधी 2 महिने, 4 महिन्यातून मला एकदा त्या ट्रेननी जर का जायचं झालं, तर ती ट्रेन माझ्यासाठी असली पाहिजे, ती माझ्या स्टेशनावरती थांबली पाहिजे. याची आस एवढी मोठी आहे, की लोकांनी तो पैसा सुद्धा आपला बाजूला काढून ठेवलेला आहे. विकास म्हणजे काय? आणि तो नसला तर किती अडचणी होतात याची कल्पना आपल्याला शहरात बसून येऊ शकत नाही. हे एक छोटंसं उदाहरण आहे आणि या उदाहरणामधून जनता आणि सरकारी यंत्रणा ह्याच्यामध्ये केवढं महदंतर आहे ते आपल्याला दिसून येतं. ते ₹25,000 सोपे नाहीयेत मित्रांनो. ते ₹25,000 जमा करताना त्यांनी आपल्या स्वतःच्या अत्यंत महत्त्वाच्या निकडी सुद्धा बाजूला ठेवलेल्या असतील. परंतु किमान ह्या 90 दिवसांमध्ये त्या रेल्वे अधिकाऱ्यांना इथे तिकीट काढलं जातं हे दाखवून देण्याचा चंग या लोकांनी बांधलेला आहे आणि त्यानुसार त्या निकुंडा गावामध्ये मला आशा आहे आता, की ती त्यांची जी महत्त्वाची ट्रेन आहे गुंटूर-हैदराबाद, ती ट्रेन ह्या गावामध्ये थांबत राहील. त्यासाठी त्यांनी केलेलं जे योगदान आहे, ते योगदान खूप मोठं आहे. एक गाव आहे त्याच्या सहकार्याने ते काय करू शकतात, ह्याचाही आपण विचार करू शकतो. अशाच पद्धतीने दुसरं एक उदाहरण देईन ते आपल्या देशामधलं नाहीये. आपल्या देशामध्ये मोदी सरकार हे ज्याला घर बांधायचं असेल त्याच्या खात्यामध्ये थेट ₹2,00,000 जमा करतं. आता हे ₹2,00,000 जे आहेत त्याचा वापर करून लोक घर बांधताना आपल्याला दिसतात. घर बांधण्यासाठी सरकारनी थेट कॅश पैसा दिलेला आहे. मग तुम्ही तुमच्या पसंतीचा कॉन्ट्रॅक्टर आणा, तुमच्या पसंतीचं मटेरियल आणा आणि ते घर बांधा. अशी एक कल्पना आहे. मी असं ऐकलं, की नेपाळमध्ये सरकार जे आहे, ते तुम्हाला फक्त मटेरियल आणून देतं. म्हणजे तुम्हाला जर का
तुमचं जे मूळ घर असेल त्यांचा काही हिशोब असेल किंवा 500 स्क्वेअर फुटाचं घर माणसाला बांधता आलं पाहिजे. मग त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या भिंती आणि त्याच्यासाठी असलेल्या विटा असतील, सिमेंट असेल, वर घालायला पत्रे असतील, हे सगळं सामान जे आहे, ते सरकार त्या माणसाला देतं आणि लोक अंग मेहनतीने आपली घरं बांधतात. कारण बाहेरून मजूर आणणं म्हणजे त्याला नेट पैसा देणं आहे. ते नेट पैसा द्यायचं ज्यांना जमतं ते करतात. परंतु ज्यांना जमत नाही ते स्वतःच्या अंग मेहनतीने आपलं घर उभारत असतात. हेही एक उदाहरण मोठं आहे, जे भारतामध्ये मोदींनी केलं तेही मोठं आहे. कदाचित मी सांगते तसं भारतामध्ये सुद्धा घडत असेल. एकदा लोकांना ₹2,00,000 मिळाल्यानंतर तो पूर्ण खर्च जर का त्यांनी केवळ मटेरियल आणण्यासाठी केला आणि घरच्या लोकांनी अंग मेहनतीने घर बांधायचं ठरवलं, तर मजुरीचा खूप मोठा हिस्सा वाचू शकतो. तेव्हा अशा प्रकारे हे जे उदाहरण मी सांगते आहे, त्याच्यामध्ये विकासाची जी दिशा आहे, सरकार जरूर 4 पावलं चालू शकतं, परंतु जनता सुद्धा जेव्हा 4 पावलं चालते, तेव्हा बदल घडायला सुरुवात होते, हे आपण बघतोय. मी वंदे मातरम ट्रेनचंही उदाहरण त्यासाठीच दिलं, की सरकारने सोय तर उपलब्ध करून दिलेली आहे, परंतु ती ट्रेन स्वच्छ ठेवणं, ती वेळेवर सोडता यावी म्हणून प्रयत्न करणं, ह्याच्यासाठी जनतेच्या सहकार्याची गरज असते. आणि हे जेव्हा सहकार्य येईल, तेव्हा हा जो विकास आहे, तो विकास घडून येईल. त्याच्यामध्ये मग सरकारी यंत्रणा ज्या आहेत, त्या ज्या अशा अटी घालतात, त्यांची चूक आहे असं मी म्हणत नाही. परंतु कुठे ना कुठेतरी त्या गावाची जी निकड आहे, ती कशी भागवता येईल, ह्याचा या ना त्या पद्धतीने त्यांनी विचार करावा. आणि तो जर का विचार त्यांना करता येत नसेल, तर जनता त्यांना तो करायला कसा भाग पडते, ह्याचं उदाहरण म्हणून मी या निकुंडा गावाची गोष्ट तुम्हाला सांगितली. एवढा मोठा पल्ला गाठायचा आहे बघा आपल्याला. आपण म्हणतो, की विकास झाला, कोणीही नाकारू शकत नाही 10 वर्षात. परंतु जिथे आपल्याला पोहोचायचं आहे, त्याच्यासाठी अजून किती वाटचाल करायची आहे, हे इथे दिसतं. मग ही सगळी जी जनता आहे, ती मोदींच्या मागे का उभी राहते, ह्याचा उलगडा तुम्हाला होईल. कारण कुठे ना कुठेतरी आशा आहे. आजपर्यंत काहीच घडत नव्हतं. आजपर्यंत काहीच घडत नव्हतं. परंतु आज ना उद्या पुढच्या 5 वर्षात, 10 वर्षात का होईना, परंतु या जनतेला हवा असलेला विकास जो आहे, तो त्यांच्या गावापर्यंत पोहोचेल, ह्याची एक उमेद तयार झाली आहे, एक आशा तयार झाली आहे. आणि त्या आशेसाठी, त्या उमेदीसाठी लोकांना मोदींच्या नेतृत्वाची आज गरज भासते आहे. ही जी गरज भासते आहे, त्याचं प्रतिबिंब तुम्हाला निवडणुकीसाठी जे येणारे जे ओपिनियन पोल्स आहेत आणि ते सर्व्हे आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल. परंतु ही गोष्ट मात्र जरूर विसरू नका मित्रांनो, कारण ती तुम्हाला 2 गोष्टी दाखवते. एक म्हणजे लोकांना सुद्धा किती आस आहे आणि त्याच्यासाठी ते काय करायला तयार आहेत. सरकारनी 10 पावलं टाकली, तर त्याच्या सोबतीने लोक सुद्धा 10 पावलं टाकायला आज तयार आहेत, हे आपण हे कोव्हिडमध्ये सुद्धा आपण बघितलं. ही काही आयसोलेटेड केस नाहीये. परंतु ह्या गोष्टी ह्या तुम्हाला अशा अनेक कथा सतत ऐकायला मिळतील. एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. नेहमीच आपण नकारार्थी काहीतरी बोलत असतो. हे कुठेतरी होकारार्थी मला काहीतरी वाटलं आणि म्हणून ते तुमच्याबरोबर शेअर करावसं वाटलं. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर जरूर तुमच्या मित्र-परिचितांपर्यंत लिंक पोहोचवा. या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक जरूर करा. धन्यवाद.